थरार नात्यांच्या काळोखातील गूढ रहस्य. रात्रीच्या भयान शांततेत उत्तर प्रदेशातील संत कबीर जिल्ह्यातील हरिहरपूर गावात एक भयावह सत्य दडलेलं होतं. दूर कुठेतरी कुत्र्यांचा भुंकण्याचा कर्कश आवाज काळोख अधिकच गडद करत होता. या शांततेत एका घराच्या दारात 25 वर्षीय दीपाली उभी होती. तिचे डोळे विचारात गडलेले होते. त्यात एक अनामिक भीती आणि अस्वस्थता तरळत होती. महिन्याभरापूर्वीच तिचं लग्न 30 वर्षीय प्रकाश सोबत झालं होतं. प्रकाश एक साधा सरळ मार्गी तरुण, पण दीपालीच्या मनात त्याच्यासाठी कोणतीच जागा नव्हती. तिचं मन त्याला कधीच स्वीकारू शकलं नव्हतं. घरच्यांच्या प्रचंड दबावाखाली तिने हे लग्न अनिश्चिततेने स्वीकारलं होतं. लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच एका नव्या भविष्याच्या आशेने प्रकाश कामासाठी मुंबईला गेला. त्याला वाटलं होतं 4 पैसे कमवून शहरात एक चांगली नोकरी घेईल आणि नंतर आपल्या बायकोला दीपालीला आपल्या जवळ घेऊन जाईल. पण त्याला कुठे माहिती होतं की त्याच्या पाठीमागं त्याच्याच घरात एक भयानक षडयंत्र हळूहळू आकार घेत होतं. त्याच्या विश्वासाच्या भिंतीमागे दडलं होतं एक असं गूढ रहस्य जे उलगडल्यानंतर कोणाचाही थरकाप उडेल. प्रकाशच्या मागे घरी दीपाली, त्याचा लहान भाऊ अजय आणि आई वडील असे चौघेजण राहिले होते. अजय प्रकाशपेक्षा लहान, पण दीपालीशी वयाने जवळचा. सुरुवातीला भावा बहिणीसारखं मजेचं असलेलं त्यांचं नातं कधी प्रेमात बदललं हे त्यांनाही कळलं नाही. वहिनी आणि दीर एक पवित्र नातं, मायेचा आदराचा धागा असलेलं हे नातं वासना आणि अविचाराच्या दलदलीत पूर्णपणे धुळीस मिळालं. त्यांच्यात हळूहळू अनैतिक संबंध सुरू झाले. घराच्या 4 भिंतीमध्ये सुरू असलेल्या या काळोख्या खेळाबद्दल कोणालाच संशय येत नव्हता. कारण त्यांचं नातं होतं दीर बहिणीचं, एक असं नातं ज्यावर कोणी संशय घेण्याची कल्पनाही करू शकत नाही. याच नात्याचा फायदा घेत ते दोघेही गुप्तपणे भेटू लागले, चोरून बोलू लागले आणि एकमेकांसोबत वेळ घालवू लागले. गावामध्ये काम करणाऱ्या अजयमुळे दीपालीला घराबाहेर जाण्याची अनेकदा संधी मिळाली आणि त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. लग्नाला अवघा 1 महिना झाला असताना हे दोघे असे काही करू लागले ज्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. एके दिवशी रात्री त्यांच्या नशिबाने घात केला. दीपाली आणि अजय एका आक्षेपार्ह अवस्थेत असताना त्यांना अजयच्या आई वडिलांनी रंगेहात पकडलं. ते दृश्य पाहून आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. घरात एकच आरडाओरडा झाला, शिवीगाळ झाली आणि संतप्त वडिलांनी त्यांना मारहाणी केली. आई वडिलांनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. नात्याची, घराण्याची लाज राखण्याची विनंती केली. त्या क्षणी त्यांनी होकारही दिला, माघार घेतल्याचं नाटक केलं. पण त्यांच्या मनामध्ये एकमेकांसाठी असलेलं प्रेम आता इतकं विकोपाला गेलं होतं की ते थांबायला तयार नव्हतं. त्या रात्री त्यांनी एक धक्कादायक आणि जीव घेणा निर्णय घेतला. घरातून पळून जाऊन लग्न करायचं. त्यांनी आपली बॅग भरली, घरात असलेले दागिने, रोकड, मिळेल ते सर्व काही सोबत घेतलं आणि रात्रीच्या भयाण अंधारात कोणालाही कळू न देता दोघेही बेपत्ता झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रकाशच्या घरावरील पडदा पूर्णपणे फाटला होता. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. एका दिराने आपल्या वहिनीला पळवून नेलं. या बातमीने संपूर्ण गाव हादरलं. पाहुण्यांमध्ये, नातेवाईकांमध्ये आणि गावातही प्रकाशच्या कुटुंबाची नाचक्की झाली. त्यांची इज्जत पूर्णपणे धुळीस मिळाली. प्रकाश, जो मुंबईत एका चांगल्या भविष्याची स्वप्न पाहत होता, त्याच्या कानावरही ही हृदयद्रावक बातमी पोहोचली. त्याची बायको आणि लहान भाऊ दोघेही पळून गेले होते. त्याचा विश्वासघात झाला होता. त्याला काही समजेना. त्याला राग, दुःख आणि अपमान याची एक तीव्र लाट जाणवली. त्याला राग तर फार आला, पण परिस्थितीसमोर तो शांत झाला. हे सर्व घरगुती प्रकरण होतं, त्यामुळे त्याला गावात तोंड दाखवायलाही जागा नव्हती. 2 दिवसानंतर एक धक्कादायक आणि अनपेक्षित गोष्ट घडली. दीपाली आणि तिचा प्रियकर अजय दोघेही पुन्हा गावात परतले. पण ते सरळ पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी पोलिसांना सांगितलं की ते एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि त्यांना एकमेकांसोबत लग्न करायचं आहे. पोलिसांनी त्यांना खूप समजावलं, नात्याची गंभीरता पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकायलाच तयार नव्हते. त्यांची तीव्र इच्छा होती आणि शेवटी त्यांच्या इच्छेनुसार गावातील ग्रामपंचायतीमध्ये वडीलधाऱ्या आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत अजयने दीपालीच्या कपाळात कुंकू भरलं आणि त्यांचं लग्न झालं. ती महिला आता त्याच घराची पुन्हा सून झाली, पण यावेळी प्रकाशची मोठी सून म्हणून नाही, तर अजयची पत्नी म्हणून. लहान सून म्हणून. या घटनेनं प्रकाशचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. त्याची स्वप्न, त्याचा संसार,
त्याचं भविष्य सर्व काही एका क्षणात भंग पावलं. त्याच्या मनात आता कोणते विचार येत असतील हे त्यालाच माहिती. तो अजूनही गावात परतलेला नाहीये. तो जेव्हा गावात परत येईल तेव्हा नेमकं काय होईल? कोणत्या वादळाला त्याला सामोरं जावं लागेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. ही घटना केवळ या दोघांची नाही, तर आजच्या समाजाला आरसा दाखवणारी आहे. लोक आपल्या वासना आणि क्षणिक प्रेमापुढे नात्यांचा, नैतिकतेचा आणि माणुसकीचा विचार करत नाही. ही एक गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. ही कथा तुम्हाला घाबरण्यासाठी नाही, तर तुम्हाला सतर्क आणि जागरूक करण्यासाठी आहे. या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.